दिव्यांगांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, नितीन पाटील मुळे यांचे प्रतिपादन। स्वर्गीय राजीव गांधी अपंग निवासी कर्मशाळा डवरगाव दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करतात। त्यांचा उपक्रम ही काळाची गरज आहे। शारीरिक व्यंग हे फिजिओथेरपी तर मूकबधिरत्व हे कॉक्लिअर इम्प्लांट, स्पीच थेरपी आणि इतर दिव्यांगत्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 0 ते 10 वयोगटातील बालकांचे पालकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांगांवर मात करता येऊ शकते। गरज आहे पालकांचे योगदान, तज्ञांचे मार्गदर्शन आणि परिवारातील मंडळींच्या सहकार्याची, असे प्रतिपादन नितीन पाटील मुळे संपादक नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले। अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथील स्वर्गीय गजाननराव परांजपे यांनीच लावलेले छोटेसे रोपट म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी दिव्यांग कर्मशाळेच्या अधीक्षिका श्रीमती सुचिताताई परांजपे यांनी स्वर्गीय गजाननराव परांजपे यांचे पश्चात एक महिला म्हणून खचून न जाता विविध संकटावर मात करत स्वर्गीय गजाननराव परांजपे यांचा वारसा चालवत स्वर्गीय राजीव गांधी अपंग कर्मशाळेला एक नवी ओळख निर्माण करून दिली, असे प्रतिपादन कापूरवाडीचे पोलीस पाटील हंसराज रामटेके यांनी जागतिक दिव्यांग दिन म्हणजे 3 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते। मॅडमचा फार आभार व्यक्त करतो। सोबतच आमचे पत्रकार मुळेस दादा यांचंही फार आभार, कारण की लहानशा कार्यक्रमात ते आवर्जून या ठिकाणी आले। समाजात अनेक लोक काम करत असतात, परंतु त्या लोकांचा पुरस्कर्ता म्हणून कोणी समोर येत नाही, परंतु त्यांचं चॅनल आणि मुळे दादा हे समाजातल्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचतात आणि ते सर्व कार्य सरकारच्या आणि लोकांच्या निदर्शनास आणून देतात। म्हणूनच त्यांनी आमच्या या संस्थेच्या अध्यक्षा माननीय परांजपे मॅडम यांना जिजाऊ हा पुरस्कार देऊन त्यांनी द्विगुणित केलं, त्यांना पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांचाही मी या ठिकाणी आभारी आहो। सोबतच मित्रांनो, आज अपंग दिवस म्हणजे शरीराचा कुठला तरी भाग एक कमकुवत आहे असं समजतो, परंतु तुम्हाला माहित असेल यावेळी त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमाची कहाणी सांगून उपस्थित दिव्यांगांमध्ये प्रेरणा जागृत केली। आहे का आहे ही सिन्हा मॅडम जी होती ही फुटबॉलची प्लेयर होती आणि ही जेव्हा उत्तर प्रदेशच्या प्लॅटफॉर्मवरून जेव्हा निघाली रेल्वेमध्ये, तिला कोणत्या तरी गुंड्यांनी म्हणजे तिच्या अंगावर जे सोननानं होतं हे पाहून तिला वडताड केली। ते रेल्वेमध्ये होती, त्याच्यातच त्या संघर्षामध्ये ते कोसळली, खाली पडली। ज्या गुंडांनी तिच्यावर प्रहार किंवा हल्ला केला त्याचा अपघात झाला की त्यांचे दोनही पाय रेल्वेमध्ये निकामी झाले। सकाळ निघाली आणि जे रेल्वे ट्रॅकचे काही कर्मचारी असतात त्यांनी पाहिलं कोणतरी महिला या ठिकाणी रक्तबंबाळ याच्यात अपघाती मृत्यू झाला असं वाटलं त्यांना, पण ते मृत्यू झालेला नव्हता, ते जिवंत होती। त्यांनी तिला दवाखान्यात नेलं आणि ते पाय तिचे गेले, ते प्लेयर होती, पाय तिचे गेले, पण तिच्या मनात जो धैर्य होतं खेळाबद्दल ते धैर्य कायम होतं। ते अपंगत्व तिला जरूर आलं, परंतु तिचं मन जे होतं की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून तिने दोनही पाय निकामी असणारी मुलगी तिने माउंट एव्हरेस्ट जिंकली। हा अपंग असणारी व्यक्ती जर जिंकू शकते, तुम्हीही कुठं कमी नाही, तुम्हीही या देशात चमकू शकता, या संस्थेमधून चमकू शकता। तुम्हाला चालना संस्थेच्या अध्यक्ष परांजपे मॅडम यांनी दिलेली आहे। तुम्ही केव्हाही हारून जाऊ नका, तुम्हीही आजचे ह्या देशाचे खरे देशभक्त आहात। तुम्ही अपंग म्हणून स्वतःला समजूच नका, तुम्ही कुठेही सर्वसाधारण माणसापेक्षा कमी नाही। श्रीमती सुचिताताई परांजपे यांनी समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी प्रफुल्ल निस्ताने, रवींद्र जौंजाळ, मोहन परांजपे, जयकुमार तायडे, अभिजित दिलपे यांचे सहकार्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्याची संधी स्वर्गीय राजीव गांधी अपंग निवासी कर्मशाळेमुळे मिळाली याचे समाधान असल्याचे श्रीमती परांजपे यांनी आपली भावना व्यक्त केली। मी स्वर्गीय राजीव गांधी अपंग निवासी तांत्रिक कर्मशाळा डवरगाव
व्यवस्थापक अधीक्षिका। आज आपल्याकडे कर्मशाळा आहे आणि आपल्या कर्मशाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता 2 ट्रेड चालवले जातात। त्यातील एक इलेक्ट्रॉनिक्स LERS म्हणून आहे आणि एक दुसरा आहे वायरमन। या कोर्सेस शिकवताना विद्यार्थ्यांना याच्यातून आपण घडवित असतो, त्यांना योग्य मार्गदर्शन करून योग्य पद्धतीने शिक्षण देऊन त्यांचा कुठेतरी त्यांना एक हे मिळावा, व्यासपीठ मिळावं यासाठी आपण या प्रकल्पातून त्यांना विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जात असतो। आणि तशातच आज जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर आहे, हा आपण दरवर्षी साजरा करत असतो। जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांगांचे मनोबल उंचावे यासाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली होती। दिव्यांगाची सेवा ही ईश्वर सेवा, दिव्यांगाची सेवा ही ईश्वर सेवा, दया नको संधी द्या, दिव्यांगांना सामावून घ्या, दया नको संधी द्या, दिव्यांगांना सामावून घ्या, दिव्यांगाची सेवा ही ईश्वर सेवा, दिव्यांगाची सेवा ही ईश्वर सेवा, दया नको संधी द्या, दिव्यांगांना सामावून घ्या, दया नको संधी द्या, दिव्यांगांना सामावून घ्या। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।